1 कप सोयाबीन छान भिजवून घेतलं 10-15 मिनटं गार पाण्यात. जर तुम्ही गरम पाणी वापरणार असाल तर लगेच भिजेल. तर मोठे मोठे सोयाबीन असल्यामुळं बारके तुकडे करून घेतले आणि नंतर इकडं वाटण्याची तयारी करून घेतली. वाटणामध्ये पहिल्यांदा तर खोबरं भाजून घेतलं, छान कलर बदलेपर्यंत भाजून घेतलं, कारण आपल्याला ब्राऊनसर असं वाटण पाहिजे, लालसर वाटण नको आहे आपल्याला कलर ब्राऊन पाहिजे. त्यामुळं सगळं कांदा, आलं, लसूण, कोथिंबीरची देठं वापरलेत मी आणि टमॅटो हे सगळं छान कलर बदलेपर्यंत भाजून वाटून घ्यायचं. त्यानंतर जरा 2 चमचे मोठे 2 चमचे तेल घेतले, थोडं जास्ती तेल वापरले मी आणि जिरे फुलल्यानंतर तेजपत्ता आणि वाटलेलं सगळं वाटण टाकून छान परतून घेतलेले. त्यामध्येच घरचं लाल तिखट, मटण मसाला, लाल तिखट म्हणजे कलरचं लाल तिखट, धने पावडर आणि मीठ आणि हळद टाकून छान परतून घेऊन आपण जे भिजवून घेतलेलं सोयाबीन आहे ते सगळं छान मसाला लागेपर्यंत परतायचं आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. मग ते गरम पाणी वापरायचं छान दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची आपली सोयाबीनची मस्त